हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि मी व्हिडिओला आता सुरुवात केली. सकाळपासून काय व्हिडिओ घ्यायला जमला नाही आणि दवाखान्यातनं आल्यापासून तर नाहीच नाही. काल सकाळी घेतला कारण बाळाचे पंजोबा आलते भेटायला, भाऊ होते दोघंजण. आठवण राहते म्हणून म्हणलं घ्यावा एखादा व्हिडिओ. तेवढ्या कामाच्या गडबडीतनं मी तो व्हिडिओ घेतला होता आणि आता म्हणलं आकाश चालली आहे तर थोडासा व्हिडिओ घ्यावा, कारण तसा पण वेळ भेटणाचाही व्हिडिओ घ्यायला आणि बोलायला बसायला. होय आजीबाई? हा आजीबाई व्हायचं सोपं आहे का आजीबाई व्हायचं? हा सोपं नाही, आता कळ आपल्याला. मम्मी व्हायचं सोपं आहे, काय टेन्शन नाही, आरामात सगळं जिथल्या तिथं जागेवर भेटतं, काही वाटत नव्हतं. पण आजी झाल्यावर कळलं आजी व्हायचं किती अवघड आहे, इतकं अवघड आहे ना. लोक उग म्हणत होते आले आजीबाई व्हायचंय, आजीबाई व्हायचंय, आता कळलं. होय मामाश्री. मग कुठे आहे तुमची भाची? मामाच्या भाचीला मस्त अशी चुळून मुळून आंघोळ घातली आणि निवांत झोपली बघा. मायली की आरामात झोपल्यात आणि आम्ही आज्यांनी झोपल्यात. म्हणलं ह्या सगळी आपली कामं झाल्यात तर थोडंसं फ्रेश व्हावं, कारण आल्यापासून काम आणि दिवस कसा कुणीकडे जातोय ना तीच समजण आणि तीच कळ नाही बघा. सकाळच्या पारी ना उठलं, झाडून लुटून पारसं आरसं काल आंघोळ्या पांघोळ्या झाल्या की चहा नाश्ता आणि काय शिकवडा टिकवडा ही द्यायचं बाळाच्या मम्मीला. नंतर ना ही सगळा बाकीचा स्वयंपाक करून घ्यायचा. लगेच बाळाच्या मम्मीचा जेवणाचा टाईम, ती टाईम झाला, जेवण वगैरे झालं, भांडी बिंडी घासली, धुणं धुतलं की लगेचच दुपारचा टाईम झाला, करून इकडून तिकडून दिलं की लगेच बाळाला आंघोळ घालायची. कारण वातावरण हे असं आहे ना, त्याच्यामुळे सकाळ सकाळ आम्ही काय बाळाला आंघोळ घालत नाही. आणि बाळाच्या मम्मीचं तोंड हातपाय हे धुवून घ्यायचं. तर दुपारच्या नंतरनं बाळाला आंघोळ घालायची. बाळाची आंघोळ झाली की तवर चहा पाण्याचा टाईम होतो. या चहा पाणी ही द्यायचं बाळाला, शिसू काढून झोपून नीटनाटकं व्यवस्थित. आणि नंतर ना चहा पाणी झालं की संध्याकाळचा टाईम. दिवस रात्रीच्या संध्याकाळच्या 10 वाजून कधी जाते तर कशा जाते तीच मेळ लागे ना. या 2-3 दिवस झालं दवाखान्यात आल्यापासून. घड्याळ वाजलेलं बघितलं की पुढे पळतंय. मोबाईलच अगं, मी तर आहे ना मोबाईल सकाळपासून ना खोटं सांगत नाही, आता 3:30 वाजता मोबाईल हातात घेतलाय. कारण बाळाला आंघोळ ही घातली, नीटनाटके व्यवस्थित पुसून गुंडळून घेतलं आणि झोपवलंय बघा. आणि म्हणलं माझा मोबाईल कुठे बघा, तरी सकाळपासून कोणाचा फोन आला गेला काहीच बघितलं नाही आणि दुसरं पण काहीच बघितलं नाही. तर आताशी मोबाईल हातात घेतलाय. आजी व्हायचं सोपं आहे का? समोसा खाल्ला की समोसा आणि भैया गावात गेलता बघा, समोसा आणला. आम्ही समोसा पार्टी केली बसल्या बसल्या. आमचं काम हे उरकल्यावर समोसा पार्टी आणि थम्सअप बंदी पडू द्या. तर आता आका चालली बघा घरी. सागर आणि आका दोघंजण, त्यांना थांबा म्हणते या, पण नाही जाते म्हणते. तिकडून काय खायला प्यायला घेऊन येते सुनासाठी. आणि आपल्या रानात आता नाही का पेरणी पण करतात ना, उडीद तूर ही पेरतात आता ह्या टायमाला, मका कांदा आहे. तर काहीतरी पेरून घेते म्हणते. हाय रान सगळं नीट करून ठेवलं या, तर काहीतरी पेरायचं आहे. आणि आपण पण आपल्या रानात कांदा पेरून घेतलेला आहे. आता 2-4 साऱ्यांना पाणी दिलं या काल आणि पाणी निघलं होतं बघा, पाऊस नाही, त्याच्यामुळे पाणी आता विहिरीला कमी आलंय. आणि बाकीचं सारं पावसाने भिजून गेलं, कारण सकाळपासून पाऊस होता. दुपारी थोडा उघडला, पटदिशी धुवून टाकलं, वाळत टाकलं. मी मार्द वाळलं तर मग समोसा खायला बसलो, गास तोंडात घालायच्या आधी बदा पाऊस आला. गेलं ती काढायला, कपडे सगळे काढून आणून योगा इथं टाकले. दाजी बसलेत ना तिथं, तर त्यांना आता सुकायला टाकायचे. तर परत अजून हाय अशी टाकावं लागते. हा हाय अशीच टाकावं लागते ना. आता फटकलं जरा, हे बघा फटकलं. काय पाऊस आहे ना, लगेच येतो या. मग काय अजून काय नाही आता. मग जावं वाटत नाही, पण मग जावं वाटत नाही, इथून हाल वाटत नाही. पण आज 8 दिवस झाले इकडंच या. मग आता पेरणीचं दिवस आहेत ना, एवढंच 2 दिवसांनी लगेच येते म्हणते माघारी. नाही थांबत, तिथलं बघते, सगळं नीटनाटकं ठेवते. आणि घरात पण नाही का आता देवपूजा ही करून सगळं थोडंसं झाडून फटकून पुसून घेते, देवपूजा ही करते आणि खायला ही घेऊन येते म्हणते माघारी. तर चालतंय म्हणलं, असू दे, मग काही इलाज नाही. तर हाय मी एकटीच. मामा आहे की बाळाचा? लय रडती बाबा आंघोळ घालताना, काय सांगायचंय तुला. लय म्हणजे
हात अशी करते ना लय भारी करते. आणि घेतलं ना असं जवळ असं पोटाला घेतलं नाही पिलू नाही लगेच शांत बसते बरं का. एक सेकंद सुद्धा लावत नाही रडायला अजून. लगेच शांत बसती आणि जसं पायावर टाकून चोळायला तसं लगेच ओरडती या मोठ्याने. पायावर टाकलं तिला वाटतं तर मामाश्री तच आहेत बघा आता. मग काय 2 शब्द निवांत आहे का. बसायचं इकडून तिकडून भाचीला खेळवायचं. होय ऊन पण पडायला लागलं. पाऊस पण येतोय ऊन पण येतंय. हा आणि ही बाळवती काल एक कमेंट आलती की बाळवती अशी म्हणजे इथं नको टाकू जायच्या याच्या वाटेला. तर इथं ही आपली पहिलीच वलन होती बघा. कारण आहे पावसा पाण्याचे इथं कपडे सुकायला टाकण्यासाठी. आणि बाहेर टाकावं तर किडू मुंगी नाही का काय पण त्याच्यावरती बसतं हे होतं. त्याच्यामुळं इथंच टाकतो आम्ही सुकायला. सुकली की लगेच काढून ठेवतो या. असं नाही की इथंच ठेवायची आणि आतमध्ये टाकाव तर सुकायची नाही तर वादळीचे दिवस आहेत त्याच्यामुळं आता सुकत आले त्यांना काढून ठेवायचं. आणि आपणच आहे घरी कोणी येत जात नाही त्याच्यामुळे काहीच अडचण नाही आहे का नाही. तो ती कपडे त्यांना पसरून टाकावं लागेल सगळ्यांना तिकडे अजून. थोडी थोडी ओली येते हां थोडी थोडी वली येतं. काय असं ऊन पडले थोड्या वेळ टाकले की वाईट ते पुन्हा आता आणायचं पाऊस आल्या. एका किती आधी पाऊस दिवस जात नव्हता. आता पुरीकड कसा जातोय आता ती कळ नाही. रात्र पुराण दिवस पुराण आता या टायमाला झोपली कराय निवांत आराम करते. मग आता झाला बघा आमचं चहा पाण्याचा आणि स्वयंपाकाचा टाइम आहे. स्वयंपाक चहा पाणी झालं होतं वर उठवते मग. आणि आमचा झोपायचा टायमिंग आणि तिचा खेळायचा टायमिंग एक होतोय. मग शी करायची सू करायची थोडं खेळायचं थोडं रडायचं. 11 12 काय काय टायमाला 1 पण वाजते झोपायला. कस काय मग 1 वाजते कधी आजीबाई व्हायचंय तर जायचंय त्यातनं त्याला काय तवा सगळ्या आजीबाई झाल्या तर आपण पण त्यातनं पण काय वाटत नाही. झोपच लागत नाही पण नाही लागत असं वाटत नाही झोप. बाळाला खेळवता इतकं भारी वाटतं ना. तिचं तोंडण हिन बघून लय नखर करते ना त्याच्यामुळे लय भारी वाटतं बघायला. हा आळुक पिळुक काय देती तण वाकडं करती भोवळ्या उडवती बोलल्यावर नुसती अशी टक लावून बघती. नंतर ना आपण नुसती टक लावून बसती. म्हणजे काय तिला काय समजत नाही अजून पण म्हणतात ना ती सटवाय हसवत असते रडवत असते ती तिचं ती करत असते. पण आम्हाला वाटतं हसती रडती बघती असं वाटतं आम्हाला म्हणून आम्ही सांगतोय आहे का नाही. मग आम्हाला तर लय भारी वाटतं. वारं सुटलं अजून. आता वाऱ्याने कपडे राहत नाहीत वलनीवर. चला असू द्या काय नाही म्हणलं आता घ्यावा थोडासा व्हिडिओ. दिवसभराचं काय चाललंय सकाळपासून काय सांगणं होत नाही दाखवणं होत नाही. आणि आश्चर्य माझा मोबाईल सुद्धा म्हणला असं ना आज मालकीन कुठं गेली मला बघितलं नाही. फेसबुकला नाही यूट्यूबला नाही YT स्टुडिओ नाही काहीच बघितलं नाही आज काहीच. कशाचं काय ते व्हिडिओ टाकायचं लांब फोटो टाकायचं लांब आणि काही म्हणजे काहीच बघितलं नाही. फोन सुद्धा कोणाला केला नाही का आलेला घेतला नाही. मागाशी आईचा फोन आला तेव्हा बघितलं कुणीकडे मोबाईल वाचतोय ती बह्याने आणून दिला माझ्याकडे आणि मग बोलली आईवर कृष्णावर. तर चला असू द्या काय नाही आता व्हिडिओला करते हे त्याची आणि घे राहिलेलं कोण पिऊन घेतोय राहिलं त्याचा गॅस संपलाय काय चव लागत नाही. बाळाचे आजोबा आले कपडे चेंज करून गावात गेलते बघा बाळाचे आजोबा. बाळाचे आजोबा पावसात जाऊन आले पण भिजले नाही. आपण तिकडं पाऊस नव्हता. भिजलो आपण कपडे आणायला गेलतो ना सकाळ सकाळी मी भांडी घासताना ना माझा भैया ना तिथं छत्री घेऊन उभा राहिला होता कारण पाऊस येत होता. मी भांडी घासत होती आणि उरकायचं होतं. म्हणलं भैया थोड्या वेळ छत्री घेऊन थांब. भैया तिथं छत्री घेऊन थांबला भांडी होऊस तर माझी. चला असं काय नाही व्हिडिओला करते त्याची म्हणलं काय चाललंय काय नाही सांगा. बाळाचंय ती काय करायचंय. हा मग काय वाळायला टाकायचंय की आता आम्ही नाही आणली बाहेरनं कपडे काढून वलेत म्हणून. पप्पा बाळाची बाळवती सगळी चेक करायला लागली अपाटी दोपटी.
बाळाचा आजोबा चालला आता कुठं गोरमोडा घालून फिरायला चालला. मोठ्या निघाला झोप मोठ्या निघालाच लगे. सकाळचं झाड तोडत होतं ते राहिलेलं तोडत्याला जाऊन. हा बाय बाय. तुम्ही लय सिरियस दिसतात, काय झालं? पिक्चर बघायचा. पिक्चर बघत होता. मी ये म्हणलं मामा बाहेर या, बाळाचे मामा या लवकर. बरं जावा बघा पिक्चर मग.